नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत ब्राह्मणी मिक्स भाज्यांचं कालवण. ब्राह्मणांचा स्वयंपाक फारसा मसालेदार नसतो, तेल तुपी फार कमी असतं, वाटण घाटण क्वचितच असतं. असं असूनही त्यांच्या भाज्या आमट्या अतिशय रुचकर लागतात. आज आपण त्यांचं रुचकर मिक्स भाज्यांचं कालवण करणार आहोत. सोपं, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. कालवण करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. राई, जिरं, 2 लवंगा, 2 मिरी घेतल्यात, हळद, लाल तिखट, गोडा मसाला, गूळ, हिंग, तेल, मीठ, कांदा, मटार, कढीपत्ता, गाजर, फ्लॉवर, बटाटा, हे टोमॅटो आहे आणि हे 2 चमचे ओलं खोबरं आणि 1 चमचा भाजलेले शेंगदाणे यांचं वाटण आहे. कालवण करण्यासाठी मध्यम गॅसवरती मी ही कढई ठेवलेली आहे. कढई तापली. आता 2 चमचे साधारण तेल घालूया. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ब्राह्मणांच्या स्वयंपाकामध्ये तेल फार कमी असतं. अर्धा चमचा राई घालूया. राई तडतडली. आता जिरं घालूया. जिरं, 2 लवंगा आणि 2 मिरी घेतलेले आहेत, त्या घाल. खडा मसाल्याचा स्वाद कालवणाला खूप छान येतो, म्हणून 2 मिरी आणि 2 लवंगा मी घातलेल्या आहेत. जिरं आता छान फुललंय. कढीपत्ता घालूया 5-6. आणि लगेचच मध्यम मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालूया. कांदा लगेचच घालायचा, नाहीतर आपलं राई, जिरं, कढीपत्ता हे करपतात ना, म्हणून. पाव चमचा मी हिंग घालते आहे. या कालवणामध्ये आपण आलं लसूणचं वाटण घातलेलं नाहीये, कारण ब्राह्मण आलं लसूण फार क्वचित वापरतात. कांदा जरा मऊ झालाय. आता बारीक चिरलेला आपण टोमॅटो घालूया. आणि आता त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालूया. अर्धा चमचा गोडा मसाला घेतलाय, गोडा मसाला घालूया. आणि अर्धा चमचा लाल तिखट घालूया. छोटा अर्धा चमचा मीठ घालूया. चवीनुसार नंतर आपण मीठ ऍडजस्ट करणार आहोत. आपले मसाले जळू नयेत म्हणून मी पाव पेला पाणी घालते. त्यामुळे काय होईल, आपले मसाले, कांदा, टोमॅटो हे छान शिजेल आणि करपणार सुद्धा नाही. आता आपण ह्याच्यामध्ये वाटण घालूया. हे 2 चमचे ओलं खोबरं आणि 1 चमचा वाटलेले शेंगदाण्याचं वाटण आहे, हे वाटण घालूया. वाटण फोडणीमध्येच घालायचं, म्हणजे ते छान शिजतं, अगदी खरपूस शिजतं आणि तेल पण सोडतं. वाटण आपण आत्ताच घातलेलं आहे. वाटण छान शिजावं म्हणून मी परत पाव पेला पाणी घालते. त्यामुळे आपलं वाटण करपणार नाही, छान शिजेल आणि तेल सोडेल. एखाद मिनिट झाकून एक वाफ घेऊया आता आपण या वाटणाला. 2-3 मिनिटे झाली, झाकण काढूया. आपला मसाला, वाटण छान शिजले बघा आणि तेल पण सोडलेलं आहे.
आता आपण त्याच्यामध्ये एक एक भाज्या घालूया. प्रथम आपण बटाटे घालूया, फ्लॉवर, मटार आणि गाजर. छान मिक्स करून घेऊया फोडणीमध्ये भाज्या. आणि आता साधारण 2 पेले मी पाणी घालते आहे. आपलं हे भाजीचं कालवण आहे, त्यामुळे रस्सा जास्त पाहिजे भाजीला, म्हणून मी साधारण 2 पेले, म्हणजे माझा हा पेला छोटासाच आहे, ते 2 पेले भरून मी पाणी घालते. अर्धा छोटा चमचा मी गूळ घालते. गुळाने आपल्या या रश्श्याला म्हणजे कालवणाला चव खूप छान येते. आता आपण छान ढवळलेलं आहे सगळं मिश्रण. एक 7-8 मिनिटं झाकून मध्यम आचेवर आपण वाफ घेणार आहोत या आपल्या कालवणाला. भाज्या शिजण्यासाठी झाकण ठेवून 8-10 मिनिटं झाली आहेत, तर झाकण काढूया. भाज्या छान शिजल्यात आणि आपल्या कालवणाला रंग वगैरे अगदी सुरेख आलेला आहे. तर बारीक चिरलेली आपण थोडी कोथिंबीर घालूया. कालवण तुम्हाला किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे, पण मी मध्यम घट्ट असं कालवण ठेवलेलं आहे, कारण जास्त पातळ कालवण केलं ना की ते चवदार लागत नाही. ब्राह्मणी मिक्स भाज्यांचं कालवण आपलं झालेलं आहे. आता आपण गॅस घालवूया, 2 मिनिटं झाकून ठेवूया आणि मग हे कालवण सर्व करूया. झटपट होणारं आणि रुचकर लागणारं ब्राह्मणी मिक्स भाज्यांचं कालवण तयार आहे. कालवण आवडलं असेल तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.